मित्रांनो, कधी विचार केलात का, जवळपास 80 वर्ष होत आली या देशाला स्वातंत्र्य भेटून, तरी आम्ही एक विकसनशील देश म्हणून ओळखला जातो, कधी विकसित देश म्हणून का ओळखला जात नाहीत? आमच्या मागून येऊन चायनासारख्या देशाने, जपानसारख्या देशाने कित्येक पटीने आमच्यापेक्षा प्रगती केली, पण आजही आम्ही ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी का आहोत? याचं सगळ्यात मोठं कारण आहे इथं असणारं राजकारण, इथं असणारी शिक्षण व्यवस्था. कारण की या दोनच गोष्टी अशा असतात ज्या देशाला विकसित करण्यासाठी प्रेरित करतात, परंतु या दोनच गोष्टी आज आमच्या देशामध्ये योग्य प्रकारे चालल्या जात नाहीत. कारण की इथल्या राजकारणी कधी जात आणि धर्माच्या पुढे जाऊन राजकारण करण्यासाठी तयार होत नाही, आणि इथली शिक्षण व्यवस्था तर कधी इथल्या विद्यार्थ्यांना नवीन स्किल्स शिकण्यासाठी, नवीन बिझनेसमध्ये ग्रो करण्यासाठी कधी प्रेरित करीत नाहीत. आणि त्यामुळे आज आमच्या देशाचे हे आले आहेत. कारण की जर तुम्ही या देशाचा एक बेसिक अभ्यास जर तुम्ही बघितला तर त्यातला जवळपास 90% अभ्यासक्रम कधी इथल्या विद्यार्थ्यांना लाईफमध्ये ग्रो करण्यासाठी कुठं कामीच येत नाहीत. आणि त्यामुळे या देशाचे आज हे आलेत. आणि जोपर्यंत या दोन गोष्टी बदलत नाहीत तोपर्यंत या देशाचा विकास होऊ शकत नाही. आणि या दोन गोष्टी बदलण्यासाठी सगळ्यात अगोदर इथल्या सर्वसामान्य नागरिकांना जागा होऊन लागेल. कारण की जोपर्यंत इथल्या सर्वसामान्य नागरिक इथल्या राजकारणी लोकांना जात आणि धर्माच्या पुढे जाऊन एक सुशिक्षित नेता निवडून देत नाहीत तोपर्यंत इथली राजकारण बदलूच शकत नाही. आणि जोपर्यंत इथलं राजकारण बदलूच शकत नाही तोपर्यंत या देशाची शिक्षण व्यवस्था कधी बदलूच शकत नाही.